पवायला जायाचा पवायला पवायला जायाचा नदीवर कुणाचे पाणी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आपण चाललोय आमच्या नदीवरती. गाव आणि गावाची नदी हे एक आगलं वेगळं नातं असतं आणि प्रत्येकाला स्वतःच्या प्रेमात पडणाऱ्या आमच्या नदीचं दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समोर दाखवेन. चला जाऊया आपण नदीवरती. चल दिनू नदीवर. अरे पवायला जायाचा पवायला पवायला जायाचा ए पोरांनो चला नदीवर. हा पोरांनो नदीवर येत आहे का? चला मग. हे आमचे सर्व मित्रमंडळी चाललेत पुढे. नदीवर जायचं बोललो तर एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये झळकत असतो, कारण लहानपणापासून आयुष्यातला सर्वात जास्त वेळ आम्ही सर्वांनी आमच्या नदीवरती घालवलाय. आणि खरं आहे ते, मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडणारी आमची नदी. त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्यासारख्या कवी लोकांना खूप कविता सुचतात आणि खूप नवीन जुन्या आठवणी त्या ठिकाणी ताज्या होत असतात. जाऊया, लवकरच पोहोचू आपण 5-7 मिनिटांमध्ये नदीवरती. याचा खरा रस्ता इथून चालू होतो. 5-7 मिनिटाची रनिंग आहे फक्त. बस आता थोड्या वेळामध्ये पोहोचू. तुमच्या गावामध्ये नदी आहे का आणि त्या नदीचं नाव काय आहे आम्हाला कमेंट रूपी जरूर कळवा. आमच्या नदीचं नाव आहे चैनढव. सुप्रसिद्ध तालुक्यातील नदी आहे, ज्या नदीला 12ही महिने भरपूर पाणी वाहत असतं. नदीवरती जात असताना ही आमची प्राथमिक शाळा सुद्धा लागते. त्या शाळेचा मिनी ब्लॉग मी आपल्या चॅनल वरती केला आहे, तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच जाऊन नक्की बघा. ही माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1ली ते 4थी पर्यंतची. ही झाडं आम्ही लावली होती सर्व. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये मी संपूर्ण शाळा एक्सप्लोर केली आहे. नदीवरती जाण्यासाठी आता सुसज्ज असा रोड सुद्धा झालेला आहे. आजूबाजूला सर्व शेती आहे. आता प्रत्येकाने वाल, चवली, कलिंगड यासारखी सर्व शेती केलेली आहे. चला जाऊया पटापट. मी खूप एक्साइटेड आहे नदीवर जाण्यासाठी. खरं तर माझ्या अगदी हृदयाचं जवळचं ठिकाण आहे ते. नदीवरती ज्यावेळी मी शाळेतून सुटायचो तेव्हा तासनतास नदीवरती जाऊन बसायचो. एकांतात गप्पा मारणं असेल, खूप काही सुचतं नदीवरती गेल्यानंतर. अनेक कविता असतात, अनेक चांगले विचार मनामध्ये एंटर करतात. खऱ्या अर्थानं आमच्या गावाला लागलेलं वरदान आहे ते. 12ही महिने वाहत असलेली नदी, त्याच नदीचं पाणी आम्हाला प्यायला सुद्धा जातं. ऊन आहे खूप आणि एवढा कडक उन्हामध्ये नदीवरच्या थंड पाण्यामध्ये मारलेली उडी अगदी मनातला, शरीरातला सर्व थकवा दूर करत असते. आता रोड चांगला झाला असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित लवकर जाता येतं. याच्या अगोदर कच्चा रोड होता. आजूबाजूला सर्व शेती आहे, एकदम ग्रीन, सर्व हिरवं हिरवं गार दिसतंय आजूबाजूला. आता आपण नदीवरती पोहोचलोय मंडळी. यांची पाण्याची टाकी आहे, तिथून संपूर्ण गावाला पाणी सप्लाय होतं. आता नदी तुम्हाला दिसलीच असेल. हा शेवट नाहीये, ही तिकडे शेवटपर्यंत वाहत जाते नदी. इथे पाण्याचा प्रवाह लुप्त होत जातो. बस आता आपण आलोय आपल्या नदीवरती.
आता आम्ही आमच्या सर्व आवडत्या ठिकाणी जाऊ. आय एम व्हेरी एक्सायटेड, कारण खूप दिवसानंतर आलोय. शेवटी माझ्या मते मला वाटतं गणपती विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी आमच्या गावचे गणपती सुद्धा विसर्जित केले जातात. गणपती विसर्जनाच्या दिवशी शेवटी आलेलो आणि एकदम शांत वाहते नदी आहे. आम्ही आमच्या आवडत्या ठिकाणी एंटर करतोय, तुम्हाला दाखव. हे इथून खाली उतरणं तारेवरची कसरत. फायनली आपण पोहोचलोय आपल्या ठिकाणावरती. ही बघा संत शांत वाहणारी आमची चेंडावाची नदी. आता आम्ही भेल बनवतो नदीवरती. इथं सर्व हाच तो आमचा पोपटीवाला कुक. कांदा, टमाटर, त्याच्यानंतर फरसाण. भूक तेव्हाच येईल कुक. पटापट कांदा कापून कोणती दगड उचलायला लागताय? किती छान वातावरण आहे बघा ना. आनंददायी उल्हासदायी वाहणारी नदी. नदीच्या समवेत आमची पोरं आणि त्यानंतर इथे होणारी आमची भेल पार्टी. कुणाच्या नदीवर कुणाचे पाणी, कुणाचे पाणी. बाबा धरणाचे. आमची भेल तयार झालेली आहे. आलं ते बघा. इट्स द ग्रेटेस्ट कुक ऑफ ऑल टाइम, मिस्टर निलेश बोरले. धन मेरो छैन नानी, ज्यान मेरो यही हो सानी, पर्छ मन पर्दैन. भेल खायला नाही खायला माझ्या नाही काय काय अशा पद्धतीने तो वरती चढलाय झाडावरती. एवढ्या वरती चढून आता तो वरून उडी मारणार आहे. बाजू मांडीला काय पकडा पण. आरामात आरामात मार उडी मार. आता चाललो मी नदीत. नदीवरचं पाणी खूप थंडगार आहे. खूप थंड पाणी आहे. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी कोकणात यावं लागतं, त्यासाठी नदीवर यावं लागतं. फायनली आंघोळी झाली आहे नदीवरती. एकदम फ्रेश थंडगार पाण्यामध्ये केस वगैरे छान धुतली शॅम्पूने. एकदम केस वगैरे सिल्की झालेले आहेत. आता पुन्हा येऊ. नदी आणि माझी प्रेम कहाणी जे अतूट नातं जोडलेलं आहे ते जेव्हा मी संपेल तेव्हा त्या तिकडच्या टोकावरती संपून जाईल. तिकडे आमचं स्मशान आहे. त्यामुळं नदीची आणि माझी जी गाठ, जी जन्मापासून, जी लहानपणापासून या ठिकाणी जोडले गेलेली आहे, ती तेव्हाच तुटेल जेव्हा मी संपून जाईल. खूप छान वाटला आजचा अनुभव. खूप छान होता. कसं वाटलं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आम्हाला नक्की कळवा कमेंट रूपी. आणि मी मगाशी एक प्रश्न विचारला होता, तुमच्या गावातल्या नदीचं नाव कमेंट रूपी आम्हाला कळवा. आणि शेवटी सुद्धा तेच बोलेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. नदीवरचा आजचा प्रवास खूप छान झाला. खूप मजा केली, खूप मजा आली. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.